प्रोडक्ट कंपनीमध्ये मी काम केलं पण तिथं पण काय रिझल्ट आलेला नाहीत म्हणलं. मग असं केलं सर म्हणजे एकदा घेऊन तरी बघा. मग मी नंतर एक प्रोडक्ट घेतलं आणि पीसीओडी साठी माझ्या बहिणीच्या जावाला इतका प्रॉब्लेम होता एमसीचा की प्रत्येक महिन्याला त्याला म्हणजे ऍडमिट करावंच लागायचं. एमसीची पाळी आली की ऍडमिट करावंच लागायचं. मग मी आपल्या कंपनीचं लेडी लाईफ केअर आणि अमृत ज्यूस दिलं. एक 2 महिन्यामध्ये त्यांचा दवाखाना बंद झाला. आता हे कुठल्याही प्रकारचा दवाखाना करत नाही. मला असं वाटलं की यार माणूस इतका परेशान आहे दवाखाना करून आज 10 वर्ष झालं त्या लेडीजला प्रॉब्लेम होता आणि आपल्या कंपनीने 2 महिन्यात जर एवढा फरक पडतोय तर मग आपण हे काम का नाही केलं पाहिजे. मग मी कामाला सुरुवात केली. वेळोवेळी साळुंके सरांचं मार्गदर्शन, आजी सरांचं मार्गदर्शन. आजी सर तर खरं सांगायचं म्हणजे मी याच्या अगोदर असं काम केलं होतं पण जो माणूस डायमंड लेवलला गेलाय ना तो साधा फोन पण उचलत नाही. बोलायचं तर लांबच राहिलं, फोन पण उचलत नाही. पण आजी सरांच्या मी डायरेक्ट नाही त्याच्या खाली आहे तरी फोन एका मिनिटात फोन उचलतात. माझा जाऊ द्या तर आज लातूरमध्ये माझ्या खाली टीम काम करते तर त्या टीमला विचारा तुम्ही की आजी सरांना फोन लावला आणि ते फोन उचलला नाही असं कधी झालंय का. पण सरा दुसऱ्या कंपनीचा कुठलाच फोन उचलत नाही आतापर्यंत अनुभव आहे मला. आणि पहिल्यांदा सुरुवातीला सरांना लातूरमध्ये बोलवलं. लातूरमध्ये सर आले त्यावेळेस फक्त मीटिंगला 5 जण होते. आज जर दुसऱ्या कंपनीचे असते डायमंड तर ते आलेच नसते. अगोदर त्यांनी विचारलं असतं की किती लोक आहेत, किती लोक येणार आहेत, एवढे येतील का. 5 लोकांसाठी मी येणार नाही. पण सरांनी एकही शब्द न विचारता अगोदर सर आले. इथं 5 लोक होते. त्यांचा आल्याला जो जोश होता आणि ते 5 लोक समोर बसले होते तरी मी त्यांचा तोच जोश त्याच जोशाने त्या 5 लोकांना सांगितलं. आज त्या 5 लोकांपासून आम्ही दुसरी मीटिंग घेतली ती फक्त 10 आणि 15 लोकांचं. त्यावेळेस मी सरांना फोन केलं सर यावं लागतंय तर सरांनी टाळलं नाही. त्यावेळेस मी म्हणले नाही अरे काय राव तुम्ही पहिल्यांदा 5च लोक बसवले तुम्ही लोक पण आणत नाहीत असं म्हणले नाही. दुसऱ्यांदा फोन केला लगेच दुसऱ्यांदा आले. त्यावेळेस पण फक्त 15 लोक होते. आज ही आमची 3री मीटिंग आहे तर 5 चे 15 झाले. 15च्या जवळजवळ 30-40 झाले. सरांना म्हणलं सर यावं लागतं. सर म्हणले मला दुबईला जायचंय आता. नाही म्हणलं सर तुम्हाला तिकडे जाण्याच्या अगोदर आमच्या टीमला येऊन मार्गदर्शन करावं लागतं नंतर तुम्ही दुबईला जावा. तुम्ही दुबईहून येईपर्यंत आमचा भरपूर इथं माहोल तयार होईल आणि इन्कम चांगलं चालू होईल. तर सर म्हणले ओके काय ठीक आहे. आणि सरांनी वेळात वेळ काढून पुन्हा नंतर अजून आपल्याला इथं आलेले. तर सरांचं भरपूर आपल्याला चांगलं मार्गदर्शन आहे. तरी आपल्याला जास्तीत जास्त सरांना हे पहा सरांना वीकली 2 लाख रुपये मंथली 8 लाख रुपये इन्कम येते. त्यांना काही गरज नाही. पण सरांना एक शब्द दिला होता मला की तुम्ही फक्त सोबत या तुम्हाला कमवून देऊ चांगलं. त्यामुळे सर आपल्यासाठी येतात. तर आपल्याला सरांचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपल्याला जास्तीत जास्त त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आपल्याला आपलं इन्कम वाढवायचं आहे. तर मी सांगतो मला कंपनीमध्ये येऊन फक्त 5 महिने झालेले आहेत. तर साळुंके सरांच्या आजी सरांच्या मार्गदर्शनामुळे 5 महिन्यामध्ये मी 4 लाख रुपये इन्कम केलेला आहे. आणि लातूरमध्ये पहिला आयडी आपला आहे. तर मित्रांनो एकच सांगतो की लातूरमध्ये बघा कुणी एक जेव्हा काम करतोय सगळ्यांना पैसे मिळाले लोकांना मोटरसायकल आल्या 4 व्हीलर आल्या कंपनीचा भरपूर प्रचार होतो त्यावेळेस सगळ्या लोकांना बघून लोक कामात येतात. तोपर्यंत काय झालेलं असतं समजा आता केंद्रीय मॅडम दुसऱ्या घरी गेल्या कोणाच्या हे आपल्याला औषध सांगायला यांचं तर तिथं काय झालेलं असतं पहिलं नाही मी यांचं औषध घेतलंय माझं वापरायला चालू आहे असं मग आपल्याला बिझनेस करायला चान्स राहत नाही.